जैन विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली, विजयरथ अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विशेषण नावाचा मराठीमध्ये शब्दाची विकारी जात आहे आणि या टॉपिकवर आपल्याला बरीच प्रश्न कन्फ्युजन होत असतात. कारण की नाम, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या चारही घटकाला आपल्याला पुढे अभ्यासामध्ये समास, प्रयोग किंवा वाक्य पृथक्करण पाहत असताना सगळ्यात महत्वाचा रोल या घटकाचा असतो. आता एका परीक्षेला प्रश्न आला होता. आता आपण त्याचे प्रकार पण पाहणार आहोत. पहा, विशेषणाचे प्रकार असतात. एक सिद्ध विशेषण, दुसरं साधित विशेषण. सिद्ध विशेषणाचे 3 प्रकार पडतात: गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. त्याच्यानंतर संख्या विशेषणाचे 3 प्रकार पडतात: गणनावाचक संख्या विशेषण, गणनावाचक संख्या विशेषण, त्याच्यानंतर क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण. आता गणनावाचकचे सुद्धा 3 प्रकार पडतात. एक पडतो काय, पूर्णांक गणनावाचक संख्या विशेषण, अपूर्णांक गणनावाचक संख्या विशेषण आणि कोणतं, साकल्यवाचक गणना विशेषण. असे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. पहा आता साधित विशेषण: नाम साधित, अवय साधित, धातू साधित, संबंधी आणि दुसरं कोणतं, समास घटित विशेषण. म्हणजे नामापासून बनलेल्या विशेषणाला नाम साधित विशेषण असं म्हणतो. जसं आपण बघितलं की याच्यामध्ये सातारी पेढा, कोल्हापुरी चप्पल, नागपुरी संत्रे वगैरे वगैरे, नाम आणि पुढं नामच असते, तेव्हा त्या नाम साधित होत असते. अव्यय साधित विशेषण: आता अव्यय ही शब्दाची अविकारी जात आहे, जी कशानुसार बदलत नाही, लिंगवचनानुसार बदलत नाही. म्हणजे अव्यय साधित म्हणजे आपण काय म्हणता येईल, पुढची गल्ली, मागचे दार, वरचा मजला, खालची बारी वगैरे वगैरे. आता धातू म्हणजे धातूपासून आहे की नाही, पळणारी गाडी, धावणारी मुलगी, हसणारी मुलगी, लडकी मुलगी वगैरे वगैरे. संबंधी विशेषण: जेव्हा एक नाम दुसऱ्या नामाबद्दल आपल्याच नामासाठी माहिती सांगते तर आपण संबंध विशेषण म्हणतो. कुत्र्याचे शेपूट, उडदाचं पापड, वडाचं झाड वगैरे वगैरे. सामासिक शब्द जेव्हा विशेषणाचं कार्य करतो तेव्हा त्याला आपण समास घटक विशेषण असं म्हणत असतो. जसं उदाहरणार्थ याच्यामध्ये आपण पाहत असतो वक्रतुंड गणेश, लंबोदर गणेश, एकवचनी राम, हे नीळकंठ महादेव, अशा पद्धतीचे विशेषण. याचं डिटेल पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व विशेषण पाहायला मिळेल. आता पहा, याच्यामध्ये गणना म्हणजे काय, आपण जनगणना पाहिली, 1 2 3 4 5 अशी गणना असते. याचे 3 प्रकार पडतात. म्हणजे पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्य. पूर्णांक म्हणजे 1 मुलगा, 10 मुले, 5 मुले, असं आपण त्याला पूर्णांक म्हणतो. आणि अपूर्णांक म्हणजे काय, हाफ. अपूर्णांकाचा अर्थ 1/3, 1/2 असं, म्हणजे अर्धा. आपण अजून काय म्हणतो त्याला, अर्धा किंवा सव्वा किंवा दीड किंवा अडीच, अशा पद्धतीने. 2.5 माणसे, 1.5 किलो, असं आपण त्याला म्हणतो अपूर्णांक. साकल्य म्हणजे आहे त्यापैकी सर्व. म्हणजे याचा अर्थ 4 भिंती, दोन्ही हात, दोन्ही डोळे, दोन्ही पाय, असं त्याला आपण म्हणतो साकल्यवाचक. क्रमवाचक म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पण त्याला क्रम म्हणतो. दुसरा मजला, तिसरा मजला, 60वे वर्ष, 100वे वर्ष. आवृत्ती म्हणजे काय होणं, दुप्पट होणं. 10पट माणसे, 5पट मुले, 10पट रुपये वगैरे वगैरे. आता पृथकत्ववाचक हे सुद्धा आपल्याला माहित आहे की विभाग करणे, 2-2च्या रांगा, 3-3च्या रांगा. अनिश्चित म्हणजे सांगता येत नाही, थोडं, बहुत, पुष्कळ, थोडी माणसे, भरपूर माणसे, पुष्कळ माणसे वगैरे वगैरे. आता हा घटक तर आपल्याला सगळं आपण चॅनलवर टाकणार आहे. परंतु आज महाराष्ट्रात सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला, ज्याच्यामध्ये बऱ्याच युट्यूब चॅनलवर आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला फोन केला. हा व्हिडिओ फक्त या टॉपिकसाठी मी बनवत आहे. हा IMP क्वेश्चन्स आहे. बऱ्याच लेकरांना याच्याबद्दल अजून माहित नाही. कारण की विशेषणाची व्याख्या करत असताना आपण अशी करत असतो की नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. पण विशेषण हे नामासाठी आलेलं असतं, विशेषण नामाच्या सोबत आलेलं असतं. नामाचं जे काही असते ते विशेषणाचं असते. म्हणजे नामासोबत विशेषण असते, विशेषण स्वतः एकटं कधीच येत नाही. म्हणून याची एक व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, की जे नामाचे म्हणजेच नामाला विशेष्य सुद्धा म्हणतात, जे नामाचे लिंग वचन असते तेच विशेषणाचे लिंग वचन असते. जे नामाचे लिंग वचन असते तेच विशेषणाचे लिंग वचन असते. कारण की आता एका परीक्षेला प्रश्न आला होता, चांगले मुले असा काहीतरी प्रश्न आला होता. पहा आता इथं काय, चांगला मुलगा, मुलगा नाम आहे. मुलाचं वचन एकवचन, मुलाचं लिंग पुल्लिंग. आता विचारलं तुम्हाला चांगला शब्दाचं लिंग विचारलं तरी उत्तर काय येईल, पुल्लिंग. वचन एकवचन. पहा, चांगली मुलगी म्हणजे याचा अर्थ मुलगी या शब्दाचं लिंग स्त्रीलिंग.
चांगली या शब्दाचं लिंग स्त्रीलिंग, स्त्रीलिंग. जे याचे लिंग वचन असते, याचे म्हणजे कोणाचे, नामाचे, जे नामाचे लिंग वचन असते तेच विशेषणाचे लिंग वचन असते, जे नामाचे लिंग. आता उदाहरण इथं लिहिलं, इथं असं लिहिलं तुम्ही, सुंदर मुलगा. पहा आता लक्ष द्या, याच्यावरून तुम्हाला लगेच कळतंय, सुंदर मुलगा. सुंदरचं लिंग कोणतं, पुल्लिंग. कोणतं, पुल्लिंग. का, मुलगा कोणत्या लिंगात आहे, पुल्लिंगीमध्ये आहे. मुलगा कोणत्या लिंगात आहे, पुल्लिंग. आता हे शब्द जसाला तसा लिहिला, सुंदर मुलगी. काय लिहिला, सुंदर मुलगी. आता पहा, सुंदरचं लिंग कोणतं, स्त्रीलिंग आहे की नाही. आणि सुंदर मूल दिलं, सुंदर मुले किंवा मूल दिलं, मुले दिलं. पहा, मुले दिलं तर नपुंसक लिंग, बरोबर. आता मला सांगा की आपल्याला अभ्यास करत असताना याच्या ज्या कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्ट फार महत्वाच्या असतात. कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये कोणतीही परीक्षा द्यायची असेल तर सर्व विषयाला सारखा न्याय देता आला पाहिजे. आणि मराठी हा अवघड विषय असतो इंग्रजीपेक्षा. लक्षात आलं. असाच एक घटक असतो, एकच प्रश्न सांगतो आणि स्किप करतो. ठीक आहे. पहा, तुम्हाला जर दिलं बाळांनो, गायरान या शब्दाचे लिंग सांगा. काय दिलं, गायरान या शब्दाचे लिंग सांगा. माणूस गडबडीमध्ये ती गाय म्हणतोय आणि आपला कार्यक्रम संपतो. लक्षात आलं. इथं आपली किल्ली उडालीच समजून घ्या, कारण की आपण गाय या शब्दावरून तिचं लिंग ठरवण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा सामासिक शब्द आहे आणि सामासिक शब्दाचं लिंग ठरवत असताना त्याच्या शेवटच्या शब्दाप्रमाणे ठरवत असतात. म्हणून आपण रान हे या शब्दावरून त्याचं लिंग ठरवायचं असतं. ते रान म्हणजे गायरान या शब्दाचा काय होतो, नपुंसकलिंगी असा उपयोग होत असतो. अशा पद्धतीचे नवीन नवीन कन्सेप्ट पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सहकार्य करा, शेअर करा.